राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात काँग्रेसतर्फे अमरावतीत चिखलफेक आंदोलन करण्यात आलं। हे सरकार भ्रष्ट निष्क्रिय असल्याचा आरोप करत शहर काँग्रेस समितीने जोरदार नारेबाजी केली। शहर काँग्रेसतर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे, कारण मुलांच्या परीक्षा पोलीस भरतीचं आपण बघतो आहे। काल पण मला एका मुलांनी मेसेज पाठवलं की मॅडम बघा आमचे किती हाल होत आहे। रात्री 3:30 वाजतापासून मुलं तिथे रांगेमध्ये होते, पाऊस आला, त्यांची भरती घेतल्या गेली नाही। त्यांना सकाळी संध्याकाळी 6 नंतर त्यांना रनिंगमध्ये मुलांना उतरवलं। बिचारे उपाशी तापाशी आणि त्यांच्या बॅगा पावसामध्ये ओल्या होऊन राहिल्या, त्यांचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये होतं। आणि या सरकारचं काय, गृहमंत्री करत काय आहे हे आम्हाला कळत नाही। आतापर्यंत त्यांनी सगळी बेरोजगारी वाहून ठेवली आहे। पोलिसांच्या भरत्या बघतोय, भरत्या अगदी कमी, मुलांचे तुम्ही फॉर्म जास्त पद्धतीने भरून घेऊन राहिले, मुलांची राहण्याची व्यवस्था नाही। जेव्हा तुम्ही भरतीसाठी बोलत आहे तर तुम्ही त्यांची व्यवस्था करायला पाहिजे, नाश्त्याची व्यवस्था करायला पाहिजे, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे। काहीच त्यांनी व्यवस्था न करता मुलं बघतोय आपण त्यांचे हाल कसे होऊन राहिले। कोणी आजारी पडताय, मुलं भरतीसाठी आलेच उपाशी तापाशी, ते बघताय की आपण या परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे, गेलो पाहिजे, त्यासाठी ते बिचारे धावपळ करत आहे, परंतु त्यांची कुठेच त्यांनी व्यवस्था लावलेली नाही आहे। या सरकारचा आम्ही विरोध करतो आणि गृहमंत्र्यांना आम्ही एक निवेदन देतो। महिला काँग्रेसतर्फे आम्ही अल्टिमेट करतो की त्यांनी 8 दिवसात तरी काहीतरी या मुलांसाठी करावं, आणि जेणेकरून की या मुलांचे हाल होणार नाही। तब्येतीचं बघतो तुम्ही, बघून घ्या। मी पत्रकारांना पण सगळ्या विनंती करते की तुम्ही पण त्या मुलांचं एक बाईट घ्या, मुलांची चौकशी करा, काय त्यांचे हाल झाले हे तुम्हाला माहीतच पडेल। आणि बेरोजगारीबाबत आम्ही हे आंदोलन इथे केलं आहे। बेरोजगारी वाढलेली आहे, महिलांवर अत्याचारात अमरावती शहरामध्ये लगेचच ही घटना घडून गेलेली आहे। तुम्हाला हे सगळं माहीतच आहे। महागाई वाढलेली आहे, गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहे, या सगळ्या गोष्टीला हे सरकार कारणीभूत आहे। आज आम्ही इथे आंदोलन केलं, या सरकारचा आम्ही विरोध करतो।